आता बघणार आहोत या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। 1.5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार। मुंबईतील समुद्रकिनारी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार। मुंबईत अंबानी कुटुंबियांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, राजकीय नेत्यांसह सिने तारकांनी सुद्धा हजेरी लावली। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक, तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा। नाशिकच्या मालेगावची 40 वर्षांची प्रतीक्षा संपणार। नार पार औरंगा या पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून 10.64 टीएमसी पाणी मिळणार। सुरगाणा तालुक्यातील 9 धरणं बांधली जाणार। दादा भुसेंची माहिती। शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा करण्याकरता शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू। या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज पुरवठा उपलब्ध होणार। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी, केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे यूपीएससीनं या तक्रारी पाठवल्या। शालेय मुलांच्या सुरक्षेकरता चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती। बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन करण्यात आली। उत्तर प्रदेशातील नमामि गंगेच्या धर्तीवरच नाशिकमध्ये नमामि गोदा प्रकल्प, पर्यावरण संवर्धनासह प्रदूषण मुक्तीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना। संत श्री गजानन महाराज यांचा आज 114वा पुण्यतिथी महोत्सव। दुपारी महाराजांची पालखी परिक्रमा तर दिवसभर शेगावात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।